बघा आता, राजविद्या राजगुह्य योग. प्रत्येक माणसाला ज्ञान आहेच. प्रत्येक माणूस हा ज्ञानी आहे, पण तो आत्मज्ञानी नाही आहे. आणि आत्मज्ञानासाठी सगळी आपली खटपट आहे बरं का. आपल्या आतमध्ये असलेला तो अंतरात्मा, त्या अंतरात्म्याचं भजन करता करता ज्ञानाचे प्रकार दोन आहेत. एक आहे काय, एक वाच्यार्थ आहे आणि दुसरा लक्ष्यार्थ आहे. वाच्यार्थ सगळ्यांनाच असतो. आपले काही साधक आहेत, त्या साधकांना वाच्यार्थ ज्ञान भरपूर आहे. काही शास्त्रीय लोक झाल्यात, पंडित झाल्यात, पण ते भगवंत सांगतो, तुकाराम महाराज सांगतो, होय का पंडित शहाणा अनेक नाही माझ्या मना. म्हणजे पंडित लोकांचं वाच्यार्थ ज्ञान आहे आणि ते सांगतात की माझ्या मनात भरत नाही. ते का? कारण इथं लक्षार्थ पाहिजे, लक्षांश पाहिजे. वाच्यार्थ ज्ञान आणि लक्षार्थ ज्ञान याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. लक्षात घ्या, समजून घ्या. वाच्यार्थ काय आपण ऐकलं तरी आपल्याला येतो, वाचन सांगता येतो. वाच्यार्थ आपल्याला, आपण कानाने ऐकलं तर आपल्याला सांगता येतो, आपण डोळ्याने वाचन केला तर आपल्याला सांगता येतो, ऐकलं तरी सांगता येतो, वाचन केलं तरी सांगता येतो. पण लक्षार्थ ज्ञान जे आहे ते प्रगट होण्यासाठी आपल्याला आपल्याच ठिकाणी असलेलं ते आत्मतत्व, ते आत्मज्ञान, त्याला ज्ञानयज्ञ म्हणतात. काय म्हणतात? ज्ञानयज्ञ. ज्ञानवरांच्या भाषेमध्ये ज्ञानयज्ञ. तरी ज्ञानयज्ञ तो येवरूपू. ज्ञानवरा सांगतात ज्ञानयज्ञ तो येवरूपू. आणि तो ज्ञानयज्ञ आपल्याला आपल्यामध्ये प्रगट करायचा असेल तर तो सातत्याने आपण त्या स्वरूपाच्या ठिकाणी सातत्याने आपण लक्ष ठेवून जर भगवंताचं ध्यान केलं तरच आपल्याला ग्रंथांचं खरा अर्थ कळेल. मग जी काही वाचिक बडबड आहे ती चाललेली आहे सगळीकडे. वाचेची बडबड आहे ती, आणि ती वाचेची बडबड आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून समर्थ रामदासांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे, हे तो लक्षांशी अनुभवणे. समर्थ रामदास सांगतात, बघा समर्थ रामदास काय सांगतात की हे तो लक्षांश अनुभवणे, येथं वाच्यांश नाही बोलणे. संपला विषय. सातत्याने त्या स्वरूपाकडं, त्या नामाकडं, त्या आत्मतत्वाकडे आपण सातत्याने लक्ष ठेवून राहणं हीच आपली उपासना, हेच आपलं ज्ञान आहे. आणि त्यातून त्या लक्षार्थातून आलेलं ज्ञान हेच खरं ज्ञान आहे. नाही तर बरेच लोक पंडित आहेत, काय त्यांच्या बुद्धिमत्तेचं आपण मोजमाप करू शकत नाही, एवढं आहे. पण त्यांना लक्ष्यांचं साधता येत नाही. लक्ष्यांचं साधण्यासाठी आपल्याला ध्यान योगातच जावं लागेल, ध्यान करावं लागेल. श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांनी दिलेली रीत आहे, त्या रीतीमध्ये आपल्याला जावं लागेल. म्हणून हे तो लक्षांश अनुभवणे, हे तो वाच्यार्थ नाही बोलणे. बघा, वाच्यार्थ बोलण्याचा परमार्थच नाही, ऐकण्याचा परमार्थच नाही. लक्षांश सातत्याने त्या आत्मतत्वाकडं, त्या नामाकडं सातत्याने आपण लक्ष ठेवून राहणे, त्या स्वरूपाशी एकरूप होणे, हाच परमार्थ आहे. लोकांना स्वरूप साक्षात्कार नाही, स्वरूप काय तेच माहीत नाही. आपल्याच आत्मस्वरूपाची आपल्याला ओळख नाही. आणि ते स्वरूप कसं आहे तर ते व्यापक आहे. स्वरूप कसं आहे, आपलंच आत्मस्वरूप व्यापक आहे, पण ते आपल्या शरीरामध्ये जे आलेलं ते त्याला मर्यादा आहे. पण ते अमर्याद कसं करायचं, आणि ते साधनेतून होतं बरं का. साधनेतून व्यापक होतं माणूस. आणि म्हणून हे तो लक्षांश अनुभवणे, लक्ष ठेवून त्याच्याकडं, स्वरूपाकडे लक्ष ठेवून, त्या नामाकडे लक्ष ठेवून अनुभवणे, म्हणजे आपल्याला अनुभव यायला पाहिजे. इथं वाच्यांश नाही बोलणे, वाचेचं कामच नाही. कारण जेथं परा पश्यंती मध्यमा वैखरी, जेथं वसरती चारी,
जे ते चारही वाणे बंद पडतात, त्याचे शब्द कला कुसरी कोण काज, एक एक चांगले चांगले शब्द आपण मजबूत शब्द वापरले, अगदी गहन अर्थाचे शब्द वापरले, तरी पण ते प्रगट होणार नाही. प्रगट होण्यासाठी तिथं सातत्याने लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणून आसनी शयनी भोजनी विसर नाही माझ्या नामी, तया नाम आत्मज्ञानी बोलीचे पाळतं. म्हणजे झोपताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना, सर्व काही करताना आपण तिथं लक्ष स्वरूपाच्या ठिकाणी, आपल्या नामाच्या ठिकाणी, आपल्या तत्वाच्या ठिकाणी आपण लक्ष ठेवून राहणं हेच ज्ञान आहे. आणि एवढं सोपं ज्ञान करून सांगितलं आहे, पण लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणून होय का पंडित शहाणा, अनेक नाही माझ्या मना, अनेक नाही माझ्या म्हणा, होय का पंडित शहाणा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. तुकाराम महाराज सांगतात की नाही, तोच भाग्यवान पुरुष आहे की ज्याला ह्या नामावरती श्रद्धा आहे, जिव्हाळा आहे, आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी आपला जिव्हाळा एकरूप झालो आपण स्वरूपाशी, तरच तो आपल्या आतमध्ये नामाचा भाव प्रगट होतो. हे अनुभवाचे बोल बरं का, सांगतो तुम्हाला हे. आणि अनुभवातून आलेलं ज्ञान आहे, हेच खरं ज्ञान आहे. बाकी वाचून सांगणं, पाठ करून सांगणं, ते काय कोणालाही जमेल. पण लक्ष्यांचा जो ज्ञान आहे, लक्ष्यांश आहे, तो ज्ञान आपल्याला सातत्याने स्वरूपाच्या ठिकाणी, नामाच्या ठिकाणी रात्रंदिवस तिथे लक्ष ठेवून आपल्याला जे आपली जो श्वास आहे, जातो येतो जातो येतो, त्याच्याकडे सातत्याने लक्ष ठेवून आपलं चिंतन सातत्याने, एक क्षण पण आपण त्या स्वरूपाच्या पासून वेगळं होता कामा नये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की नाही, पाण्याविन मासळी तैसा तुका तळमली. जसं एखाद्या डबक्यातलं पाणी आटलं की माशांचा जीव तडफडात होतो, तसं आपलं व्हायला पाहिजे. आपण स्वरूपाकडनं जरा जरी बाजूला झालो तर आपला जीव असा तळमळ नुसतं व्हायला पाहिजे, माशासारखा फडफड व्हायला पाहिजे. एवढी आपली उपासना पाहिजे, एवढं आपल्याकडे साधना पाहिजे. साधन रूपी भक्तीच्या युक्ती आहे, तो युक्तीतून जावं लागेल. हे ज्ञान एवढं सोपं नाही, पण एकदम सोपं आहे. कसं, जर आपण साधना केली, सातत्याने लक्ष ठेवून राहिलो त्याच्याकडं, त्या नामाकडं आपण सातत्याने लक्ष ठेवून राहिलं, श्वासाकडं सातत्याने लक्ष ठेवून राहिलो, तर आपल्याला हे ज्ञान प्रगट व्हायला वेळ पण लागणार नाही. आणि एकदा ते ज्ञान आपल्याला प्रगट झालं की मागील परिहार पुढे नाहीशीनं झाली या दर्शन. एकच वेळा दर्शन व्हायला पाहिजे. मागील परिहार पुढे नाहीशीनं झाली या दर्शन, एकच वेळा दर्शन व्हायला पाहिजे. आणि त्या दर्शनासाठी, त्या आत्मसाक्षात्कारासाठी आपण सातत्याने आपण सावध असलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे. सावध झालो आलो हरीच्या जागरणा, जे ते वैष्णवांचे भार जय जयकार करीत असे. सावध व्हा. जोपर्यंत सावध नाही तोपर्यंत आपल्याला हे ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी आपण सावध व्हायला पाहिजे. आणि म्हणून इथं लक्ष्यांश अनुभवणे, इथं वाच्यार्थ नाही बोलणे, मुख्य अनुभवाचे खुणे वाचाग्रता कायची. जिथं परा पश्चंती मध्यमा वैखरी, जिथं वसरती चारी, जिथं चारी वाणे बंद पडतात, ते शब्द कळा कुसरी कोण का, शब्दांचं काय काम तिथे. पांडित्य मिळवलं लोकांनी, शास्त्राची पदवी घेतली, शास्त्र पंडित झाला, तरी पण ते नाही सांगतात. संत सांगतात की स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहणं, स्वरूपाशी एकरूप राहणं, हेच आपलं ज्ञान आहे. याच्या पलीकडे आपण कितीही प्रवचनं केली, काही केले, कीर्तन केलं, आणि जे मिळवायचं ते मिळालं नाही आपल्याला, तर मग तिथं कोणाचं बाय काय गेलं, ज्याचं त्याने अनहित केलं, आपलं तर आपण अनहित करतो. आता आपल्याला वळूया आपण ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, अध्याय 9, राजविद्या राजगुह्य योग. म्हणजे राज आहे त्याच्यामध्ये, या ज्ञानेश्वरीमध्ये जे गुह्य ज्ञान आहे, आणि त्या गुह्य ज्ञानाला आपल्याला समोर जावं लागेल. गुह्य एकदा आपल्या हातमध्ये आलं, चंचल नदी गुप्त गंगा कशी गुप्त आहे, आणि त्या गुप्त गंगेकडे आपल्याला जावं लागेल. ज्ञान कसं आहे, गुप्त आहे, ज्ञान उघडा नाही, तर ज्ञान आतमध्ये आहे. आणि ती गंगा, तो प्रवाह
आपल्याकडेच आहे. आपल्याला तो प्रवाह आपल्याकडेच आहे, पण तो प्रवाहित होण्यासाठी जे गुरुनी महावाक्य दिलेलं आहे त्या महावाक्याच्या बोधातूनच ते आपल्याला निर्माण होणार आहे. दुसरा उपाय काय नाही बरं का, एकच उपाय तोच आहे की महावाक्याच्याने नावे गुरुकृपेच्याने थावे, माता हात ठेविला नावे थापटेला जैसा. गुरुने आपल्या डोक्यावर हात ठेवल्या त्या महावाक्याचा अहम ब्रह्मास्मीचा बोध आपल्याला देतात. आणि आपणच आपल्याला परब्रह्म आहोत असं आपण समजत नाही तोपर्यंत ज्ञान केलेलं ज्ञान सगळं फुकट जाणार आहे. आपणच परब्रह्म आहोत. आपल्याला आपण टार्गेट करा, आपणच ती वस्तू आपणच आहे, ते परब्रह्म आपणच आहोत असा ज्यावेळेला तुमचा भाव ठाम होईल त्यावेळेला तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल. वासुदेव तत्वता. बघा आता आपण श्लोक क्रमांक 15वरती जाऊया. ज्ञानयज्ञेन चाप्यन्य यजंतो मामुपासते. काय सांगतात? ज्ञानयज्ञेन चाप्यन्य यजंतो मामुपासते. एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. काल मी याचं तुम्हाला विश्लेषण दिला आणि ओवी क्रमांक 239 पर्यंत आपण आलेला आहे. वाचून दाखवतो. तरी ज्ञानयज्ञ तो एवरूपू जेथ आदिसंकल्प हा युपू आणि महाभूते मंडपू भेद तो पशु. काल इथपर्यंत आपण आलेलो आहोत. मग पाचांचे जे विशेष गुण अथवा इंद्रिय आणि प्राण हेही यज्ञोपचार भरण अज्ञान धृत. म्हणजे अज्ञान हाच धृत आहे, अज्ञान हेच तूप आहे. ज्ञान यज्ञामध्ये आपल्याला सगळं जाळून टाकायचं. पाचांचे जे विशेष गुण म्हणजे आपल्याकडं प्राण अपान व्यान उदान समान हे पंचप्राण आहेत. या पंचप्राणांमध्ये आपल्याला काय करता यायला पाहिजे, विशेष गुण आहेत. बघा शब्द स्पर्श रूप रस गंध हे आपले काय आहेत. आणि शब्द काय तर दिशा दाखवते माणसाला. स्पर्श काय, वायूचा स्पर्श आहे माणसाला. आणि रूप काय, त्याला सूर्य दाखवले. रूपाची देवता सूर्य आहे, शब्दाची देवता दिशा आहे, स्पर्शाची देवता वायू आहे, रसाची देवता वरुण आहे आणि गंधाची अश्विनी कुमार. म्हणजे हे काय आहेत तर शब्द स्पर्श रूप रस गंध. आणि शब्द स्पर्श रूप रस गंध आणि हे शब्दस्पर्श रूप रसगंध. मग पाचांचे जे विशेष गुण हे विशेष गुण आहेत. आणि अथवा इंद्रिय आणि प्राण हे सगळं कशातून आपल्याला प्रगट होतात, इंद्रियांतून होतो आणि प्राणातून होतो. आपल्याला जे काय शब्द स्पर्श रूप रस गंध हे कशातून करतो, इंद्रियांद्वारे करतो. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय ह्याच्यातून ते प्रगट होतो. ज्ञान कशातून प्रगट होतो, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय ह्याच्यातून ज्ञानाचे आपल्याला काय दिसते, ज्ञानाची आपल्याला यातून प्राप्ती होते ज्ञानेंद्रियातून. अथवा इंद्रिय आणि प्राण ह्याची यज्ञोपचा भरण अज्ञान धृत. मग पंचमहाभूतांचे जे विशेष गुण आहेत ते अथवा 5 इंद्रिय आणि पंचप्राण, प्राणापान व्यान उदान समान पंचप्राण हेच यज्ञाचे साहित्य. बघा यज्ञाचे साहित्य काय आहेत की प्राण अपान व्यान उदान समान हे यज्ञाचे साहित्य. म्हणजे आता हा यज्ञ कुठे पेटला पाहिजे, हा यज्ञ आपल्या आतमध्ये पेटला पाहिजे. आपण ते यज्ञ रूपक म्हणून करतो, विटा आणतो, समिधा टाकतो, यज्ञ पेटवतो, त्याच्यामध्ये तूप टाकतो, तीळ टाकतो, जे काय आपल्याला नारळ टाकतात कोणी कोणी सगळं करतात. पण हा ज्ञाने माऊलीने हा ज्ञान यज्ञाने सांगितला. यज्ञ कुठला सांगितलं आहे, प्रत्यक्ष यज्ञ नाही, ज्ञान यज्ञ आहे. ज्ञान हाच यज्ञ आहे. आणि तो एकदा का आपल्या मनाला आणि बुद्धीला, कारण हा यज्ञ कुठं प्रगट होतो तर मनाकडे प्रगट होतो आणि मनातून बुद्धीच जातो. आणि मनाकडून बुद्धीमध्ये गेल्यानंतर बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावे आपण बुद्धी काय होते, ब्रह्मरूपी भाव आपणच परब्रह्म आहोत.
त्या महावाक्याच्या बोधातून आपल्याला हे सगळे ज्ञानाची आपल्याला प्राप्त होते. जोपर्यंत महावाक्य आपल्या हातात येत नाही, जोपर्यंत अनुग्रह आपल्या हातात येत नाही, तोपर्यंत आपल्याला ज्ञान कसं होईल? म्हणून ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. बंधन काय आत्म्याला बोलूच नये. ज्याच क्षणी आपल्याला अनुग्रह दिला जातो त्याच क्षणी आपण सर्व बंधनातून मुक्त होतो. मग असं आपलं झालं का? नसेल झालं तर करून घ्या. कारण संपूर्ण ज्ञान कुठे आहे? अनुग्रहामध्ये आहे, प्रबोधाच्या चिंतनामध्ये आहे. ज्ञान तिथे आहे. गुरुच्या ठिकाणी ज्ञान कुठून आलं ते? कारण गुरु त्या आत्मबोधाशी, आत्मतत्वाशी, आत्मदेवाशी एकरूप झाले आणि मग त्यांना हे संपूर्ण ज्ञान, व्यापक ज्ञान प्राप्त झालेलं आहे. कारण अनुरेणू या ठोकळा तुका आकाश एवढा. तो अनुरेणू एवढा आहे आणि आकाश एवढा व्यापक आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये का बीजाचे झाले तरू, भांगाराचे अलंकारू, तैसा माझा एकाचा विस्तारू. ते हे जग, संपूर्ण जग एका बीजापासून झाडाची उत्पत्ती होते. बीज एवढंच आहे दिसायला, राई एवढा, पण अखंड झाड त्याच्यामध्ये तयार होतो. बीजापासून झाड तयार होतो, झाडापासून परत बीज तयार होतो आणि त्या बीजापासून परत झाडे तयार होतात, परत त्या झाडामध्ये परत बीज येतो. मग मला सांगा, कुठे कुंठित झाले का काही? काहीच नाही. रचना चालूच आहे भगवंताची. या तो बीजाच्या ठिकाणी म्हणजे अनुरणू या ठोकळा तुका आकाश एवढा. म्हणजे सूक्ष्मातला सूक्ष्म कण पण भगवंतामध्येच भरलेला आहे. म्हणून बीजाची झाले तर बघा, बीजापासून तर होतो भांगाराचे अलंकार. जैसा भांगार म्हणजे सोना, सोन्यापासून अलंकार होतो. तैसा माझा एकाचा विस्तारू. व्यापकता सांगितली. तैसा माझा एकाचा विस्तारू. ते हे जग एकच आहे सगळीकडे परमात्मा. आणि ते एकाला प्राप्त करण्यासाठी एकाशीच एकरूप व्हायला पाहिजे. एकाशी एकरूप होणं. कारण एकाशी एकरूप होऊन आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं. आपण काय करतो? इकडे फिर तिकडे फिर, सगळे आपण तीर्थ फिरतो. आणि म्हणून समर्थ रामदासांनी लिहिले की नाही, नाना तीर्थे नाना देशी, कष्ट तो दावे पहावयाशी, तैशी न लगे परब्रह्माशी, बैसले ठाई. काय सांगितलं आहे? एका जागेवर बसून तो ज्ञान यज्ञ आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तो ज्ञान यज्ञ आपल्याला पेटला पाहिजे. ज्ञान अग्नी संपर्के, कळसिले विवेके, पद आले परिपाके अमोदेशी. ज्ञानोबा सांगतात, ज्ञान अग्नी संपर्के. ज्ञानरूपी अग्नीचा संपर्क व्हायला पाहिजे. आणि तो संपर्क कुठे होतो? तर आपल्या बुद्धिनिश्चय आत्मज्ञान म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी होतो तो. म्हणजे बुद्धीमध्ये आपल्या सततम कीर्तन तो माय. म्हणजे हे आपल्या अनुभूती कुठे येते? सातत्याने कीर्तन आपलं कुठे चालू आहे? त्या बुद्धीकडे, त्या चित्ताकडे चालू आहे. मग महावाक्याच्या माध्यमातून आपल्याला बोध होतो. म्हणून त्याचं नाव काय? महावाक्य. सगळ्यात मोठं वाक्य आहे की ज्या वाक्याने संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून धरलेलं आहे. ज्या महावाक्यातून, ज्या वाक्यातून, ज्या शब्दातून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून त्याचं नाव महावाक्य आहे. त्याच्यापेक्षा मोठं वाक्य नाहीच आहे जगामध्ये. त्यानेच व्यापलं आहे संपूर्ण सृष्टी, त्यानेच ब्रह्मांड व्यापलं आहे, त्यानेच आपलं काय केलेलं आहे? देह व्यापलेला आहे. त्याच्यातूनच उत्पत्ती आहे, त्याच्यामध्येच लय होणार आहे. आणि आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आणि म्हणून महावाक्य आपला जो आहे तो आपल्याला गुरु काय करतात? कानी जे पेरिले, डोळा ते उगवले, व्यापक भरले परब्रह्म ते. कानामध्ये पेरणी करतात आणि आपल्याला डोळ्यातून व्यापकता येते आपल्याकडे. म्हणून तरी ज्ञान यज्ञ आहे. काय आहे? हा ज्ञान यज्ञ आहे. हा यज्ञ आपल्या कुठे पेटला पाहिजे? आपल्या आतमध्ये प्रदीप्त व्हायला पाहिजे. लिहिले का नाही? मन बुद्धीची या कुंडा, आतू ज्ञानाग्नी धडपुडा. मनाच्या आणि बुद्धीच्या कुंडामध्ये तो ज्ञानाग्नी पेटला जातो. ओळी क्रमांक 41 काय सांगते बघा? मन बुद्धीची या कुंडा, अथवा इंद्रिय आतू ज्ञानाग्नी धडपुडा. म्हणजे
ज्ञान अग्नी प्रदप्त होतो. साम्यतेची सुहाडा वेदिका जाणे. साम्यतेची सुहाडा म्हणजे आपल्याला साम्यता येते आपल्या बुद्धीकडे, आपल्या चित्तामध्ये समदृष्टी समबुद्धी घेता समान श्रीहरी. सगळीकडे आपल्याला बुद्धी समान होते. बुद्धी समान होते म्हणजे काय? सगळीकडे एकच परमात्मा भरलेला असे व्यापक बुद्धी होते आपली. आणि म्हणून संतांना प्राण्यांमध्ये पण भगवंत दिसला. गाढवाच्या मुखातून वेद म्हणून घेतले कोणी? ज्ञानोबाराने. का बरं? कारण त्यांना माहिती आहे गाढवातला आणि माझ्यातला परमात्मा एकच असं त्यांची समबुद्धी झाली आणि म्हणून गाढवाने वेद म्हटले. तसं आपण गाढवच आहोत. प्रत्येक माणूस गाढवच आहे. कारण त्याच्याकडे अज्ञान आहे. त्याच्याकडे अज्ञान आहे आणि हा अज्ञान घालवण्यासाठी सगळं हा ज्ञान यज्ञ आहे. म्हणून धृत म्हणजे काय? धृत म्हणजे तूप. हा तूप म्हणजे काय? अज्ञान. ह्या अज्ञानाला जाळून टाकायचं आपल्याला. मन बुद्धीची या कुंडा बघा, 2 कुंड आहेत, मन आणि बुद्धी. आतो ज्ञानाग्नी धडपुडा. ज्ञानाग्नी कुठे होते? मनाच्याकडे होते, बुद्धीकडे होते. आणि म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान. ब्रह्मरूप भावे आपणापण. ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण. तत्पारायण हरनिशी. ज्ञानोबा सांगतो ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण. संपूर्ण आपण ब्रह्मच आहोत असा आपला भाव तयार व्हायला पाहिजे. आपला भाव तयार व्हायला पाहिजे. आणि तो भाव तयार होण्यासाठी ज्ञान अग्नी आपल्या अंतःकरणामध्ये प्रदीप्त होणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तो ज्ञान यज्ञ आपल्याला ज्ञानोबारांनी या 15व्या श्लोकामध्ये त्याचं विवरण आपल्याला ज्ञानोबारांनी मांडलेलं आहे. तेथ मनबुद्धीच्या कुंडा आतू ज्ञानाग्नी धडपुडा. साम्यतेची सुहाडा. साम्य म्हणजे काय? परमात्मा सगळीकडे सम आहे. सगळीकडे सम परमात्मा भरलेला आहे. समबुद्धी घेता समान श्रीहरी. शम दमावरी हरी झाला. बघा, शम आणि दम यांच्या वरी हरी झाला म्हणजे काय? तो नाम प्रगट झाला. शम म्हणजे काय? शम म्हणजे दम म्हणजे इंद्रिय दमन. इंद्रिय दमन केली तर शांती प्रस्थापित होईल. आणि शांती जिथं आली ते शांती हाच परमात्मा आहे. शांती काय आहे? शांती हाच परमात्मा आहे. तुमच्याकडे जशी जशी भक्ती वाढत जाईल तशी तशी शांती तुम्हाला शोधत येईल. शांती तुमच्या आतमध्ये प्रगट होईल. आणि म्हणून ज्ञान अग्नी फार महत्त्वाचं आहे. हे अर्जुना, या ज्ञानात मन आणि बुद्धी 2 कुंड्या असून बघा, 2 कुंड्या आहेत हो. आणि 2 कुंडात ज्ञानरूप अग्नी प्रदीप्त केला जातो. कुठे अग्नी प्रदीप्त होतो? मनाच्याकडे आणि बुद्धीकडे ज्ञान प्रदीप्त. एकदा एखादी गोष्ट माणसाच्या मनामध्ये भरली. बघा, एखाद्या माणसाला राग आला तो जातो का? लवकर नाही जात. एखाद्या माणसाची घटना घडली आहे, वाईट घटना, तो आयुष्यभर विसरत नाही. कारण ती घटना काय करते? मनाला स्पर्श करून जातो. मनाला ती धक्का देऊन जाते. बुद्धीला ती धक्का देऊन जाते. तसं भगवंताच्या दर्शन जे आहे, भगवंताची जी प्राप्ती आहे ज्ञानाची, ती एकदा का बुद्धीला आणि मनाला जर तिचा स्पर्श झाला तर आपला अखंड भजन चालू होतो. आपण परमात्मा तत्वाशी एकरूप होतो. परम असा अर्थ आपल्याला कळायला लागतो. परम तत्वाशी एकरूप होतो. परम म्हणजे ज्याचा कधी अंत होत नाही असा, जे परम आहे, जे शाश्वत आहे परमात्मा. साधू काय करतात? सलील पाहिजे एक होऊन मिळले असे ते निवडून राजहंस वेगळे केले. म्हणजे काय? राजहंस काय करतो? दूध आणि पाणी वेगळं करतो. फक्त दूध घेतो, पाणी तसाच ठेवतो. तसे संत काय करतात? फक्त आणि फक्त त्या नामाचं जे काय म्हणजे नामाशी एकरूप होतात. आत्मा अनात्मा म्हणजे आत्मतत्वाशी एकरूप होतात. अनात्मा आपोआप बाजूला होतो. आपण आत्म्याशी एकरूप झालो, आत्मज्ञान आपल्याकडे प्रगट झालं, आत्मभाव आपल्याकडे तयार झाला, अनात्मा आपोआपच बाजूला होतात. सलील पाहिजे एक होऊन मिळले असे ते निवडून राजहंशी वेगळे की जे. जसं राजहंस पक्षी काय करतो?
तेवढा दूधच तेवढा घेतो. तेवढे संत काय करतात, तर फक्त त्या तत्वाला घेतात, आत्मतत्वाला. बाकी जे काय आहे ते टाकून देतात, आपोआपच बाजूला होतो. आणि हे सगळं कशातून होतं, ज्ञान अग्नीतून. आणि तो ज्ञान अग्नी आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये प्रदीप्त व्हायला पाहिजे, प्रज्वलित व्हायला पाहिजे. आणि तो एकदा का आपल्यामध्ये प्रज्वलित झाला तरच आपल्याला तसं ज्ञान होतो. आणि मग तो प्रदीप्त झाल्यानंतर काय सांगितलं आहे, ज्ञानरूपी अग्नी प्रदीप्त केला जातो. मग सुख व दुःख यांचे ठिकाणी जी समता तीच बलकट वेदिका. म्हणजे काय, सुख आणि दुःख हे माणसाला सम वाटावे लागतात. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, आणि लाभालाभ न धरावे मनामध्ये. सुख आलं तरी माणूस काय करतो, तरी पण सुख आलं तरी माणूस काय करतो, तर विचलित होत नाही. आणि दुःख आलं तरी तो डोक्याला हात लावून बसत नाही. सुख दुःख समम कृत्वा लाभा लाभो जया जय, अशी ती वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीचं ज्ञान आहे. ज्ञान अग्नी तुमच्या आतमध्ये प्रगट झाला की वृत्ती सम होते. आणि हे कशातून होतं, तर ज्ञानवरा सांगतात का निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्तो. का निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, म्हणजे आपल्या घरातला जो दिवा आहे तो आपण आतमध्ये ठेवतो, त्याला चारी बाजून रक्षण असतो, हवा न लागावं म्हणून. तो कधी विझू नये, कारण आपल्याला प्रकाश देणारा तो दिवा आहे. दिवा कसा आहे, दिवा काय करतो, प्रकाश देतो घरातल्या सगळ्या माणसांना. सर्वथा नेणे कंपू म्हणजे अजिबात तो इकडे तिकडे विचलित होत नाही, हलत नाही. तो हलत नाही म्हणून आपल्याला घरातले सगळं, आपल्याला स्त्रियांची कामं असतात ती व्यवस्थित करतात. कोणी अभ्यास करतो त्याच्याखाली, त्या दिव्याखाली. तर कोणी काय कपडे धुतो, कोणी भांडी घासतो, स्त्रिया असतील त्या. घरातली काही कामं असतील ती माणूस आवरतो. कशामुळे आवरतो, तर तो दिवा स्थिर आहे म्हणून. दिवा कसा आहे, हालत नाही. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्तो. तसा जो ज्ञानी असतो आपल्या स्वरूपाशी एकरूप झालेला असतो, आपल्या आत्मसंयोगाशी आत्मतत्वाशी एकरूप झालेला असतो, त्याची बुद्धी चंचल होत नाही. आणि तो ज्ञान योगयुक्तेन म्हणजे ज्ञानाशी एकरूप झालेला असतो. म्हणजे थोडक्यात काय, अशा ज्ञानीपुरुषाची मनाची चंचलता पूर्णपणे थांबलेली असते. तो कुठेच लक्ष देत नाही, फक्त आपल्या स्वस्वरूपाशी एकरूप होऊन तो अखंड भजनानंदामध्ये असतो. आणि म्हणून इथं काय सांगतात की सुख दुःख यांचे ठिकाणी तो समता तीच बलकट वेदिका. म्हणजे यज्ञकुंडाचा ओटा आहे असं तू समज. म्हणजे काय, सुख आलं तरी पण माणूस भांबवून जात नाही, आणि दुःख आला तरी माणूस काय करतो, डोक्यावर हात लावून बसत नाही. जो गेल्याची सेन करी न पावता चाड न धरी, जो सुनिष्ठुर अंतुर मेरू जायचा, मी आणि माझी आठवण विसरली जायचे अंतकरण पार्था, तो संन्यासी जाणे निरंतर. बघा, त्याला संन्यासी म्हणतात. निरंतर ज्याचं अखंड चिंतन चालू आहे, ज्याचा मन त्या स्वरूपापासून विचलित होत नाही, स्वरूपाशी एकरूप सातत्याने आपल्या आत्मतत्वामध्ये राहून तो भजन करत असतो. हा आत्मभाव बरं का, ही आत्मस्थिती आहे, या अंतकरणाचा भाव आहे, ही लक्षात घ्या. आणि तसं आपलं अंतकरण झालं तर आपल्याला ज्ञान अग्नी संपर्के कडसिले विवेके आणि पद आले परिपाके आमदेशी. ज्ञानाचा अग्नीचा संपर्क होतो, कडसिले विवेके, विवेक आपल्या अंतकरणामध्ये प्रगट होतो. मग सार काय असार काय, पाप काय पुण्य काय, स्वर्ग काय नरक काय, खरं काय खोटं काय, विवेक काय अविवेक काय, ह्याची आपल्याला जाणीव आपल्या आतमध्येच आपल्याला होतो. चांगलं काय वाईट काय आपल्याला समजतो. म्हणजे सार तेवढंच, साधू दिसती निराळे परंतु ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाले देहातीत वस्तू. बघा, देहाच्या पलीकडल्या वस्तूशी ते एकरूप होतात.
साधू दिसती निराळे, परंतु ते स्वरूपी मिळाले म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाले. अवघे मिळून एकच झाले. देहाच्या पलीकडची वस्तू आहे साधू. साधू आपल्याला दिसतात असे, पण ते देहाच्या पलीकडे गेलेले असतात, देहावर नसतात ते. म्हणून देहबुद्धीच्या अंती सकळांस एकची प्राप्ती, एकच असती द्वितीय नसते हे श्रुती वचन. देहबुद्धीच्या अंती सकळांस एकची प्राप्ती म्हणजे आपली देहबुद्धी आहे. ती देहबुद्धी आपली या यज्ञ ज्ञान यज्ञातून आपल्याला देहबुद्धी घालवता यायला पाहिजे. जोपर्यंत आपण देहबुद्धीवर आहोत, देहावर आहोत, तोपर्यंत हे ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून देहबुद्धीच्या अंती सकळांस एकची प्राप्ती म्हणजे देहबुद्धी गेली की सगळ्यांना एकच प्राप्ती आहे. आणि ती प्राप्ती म्हणजे काय? भगवंताची प्राप्ती, स्वरूपाची प्राप्ती, आत्मतत्वाची प्राप्ती, चैतन्याची प्राप्ती. अजून काय काय सांगणार तुम्हाला. या सगळ्या क्रिया आपल्या आतमध्ये आहेत आणि त्या आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाच्या आहेत, अनुभवाला येतात. आणि म्हणून श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवकर बाबा हे प्रत्यक्ष अवताराला आले आणि त्यांनी हे कार्य करून गेले. आणि ह्याला म्हणतात संत. बाकी ज्यांच्याकडे नाम नाही ते असंत आहेत. म्हणून संताविन प्राप्ती नाही, संतांशिवाय प्राप्ती नाही. आयशे वेद दे तसे ग्वाही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे सांगतात की संतांच्या शिवाय प्राप्ती नाही. आणि म्हणून संत ओळखता यायला पाहिजे. सविवेक मती पाटव, त्याची मंत्र विद्या गौरव, शांती श्रुक श्रुव जीव यज्वा. म्हणजे आत्मनात्म विचार करण्याविषयी जे बुद्धीचे कौशल्य आहे तेच यज्ञातील मंत्र होत. बघा कशातून प्राप्त होतात हे? त्या मंत्रातून म्हणजे त्या नामातून प्राप्त होतात. नाम एकदा, आता एखादं तुम्हाला मी उदाहरण देतो की एखादा परिस आहे, परिस, त्या परिसाचा जोपर्यंत लोखंडाला सोनं होत नाही तोपर्यंत त्या लोखंडाला गंज येतो. काय काय असतो तो लोखंड कडक असतो, त्याला कोणी विचारत पण नाही, तो कचऱ्याच्या भावात विकला जातो. पण एकदा का त्याला परिसाचा स्पर्श झाला तर त्याच्याकडे गंज पण राहत नाही. गंजासहित त्याला भाव येतो, गंजासहित त्याला किंमत येतो. आता समजा परिसाने एखाद्या विळा, आपला विळा किंवा कोयता घ्या, तर कोयत्याची किंमत काय आता समजा असेल समजा 200 रुपये. आणि त्या कोयत्याला जर परिस लागला, आता त्याची किंमत किती होईल मला सांगा? किंमत कशामुळे वाढली? परिसाला स्पर्श झाल्यामुळे किंमत वाढली. आता त्याची किंमत लाखो रुपये झाली, करोड रुपये झाली. कशामुळे झाली? एक परिसाचा स्पर्श. तशी आपली किंमत कशामुळे वाढणार आहे? परिस म्हणजे काय? नाम आहे हो. तो नाम आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या चित्ताला त्या नामाचा स्पर्श झाला तर आपल्याला, प्रत्येक साधकाला संत होता येतो. बघा किंमत वाढतो, किंमत वाढतो. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी सांगतात ज्ञानोबा. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, दुसरं बुद्धीचं वैभवच नाही. मग वैभव काय? एका केशीराजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका भगवंताला प्राप्त करणं हे बुद्धीचं वैभव आहे. आणि ते वैभव आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपला अखंड यज्ञ चालला पाहिजे. नाम जपू यज्ञ तो परम, बाजूला सखे स्नानादी कर्म, नाम हे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. बघा नामच परब्रह्म आहे. वेदांच्या मताने नामच परब्रह्म आहे. आणि ते एकदा का नाम आपल्या हातात आलं, आपल्याला त्या नामाचा स्पर्श झाला तर आपल्या संपूर्ण देह, आपला संपूर्ण देहाला काय होतो? आपल्याच देहाचं सोनं होऊन जातो. आपल्याच देहाचं सोनं होऊन जातो.
सविवेक मती पाठव म्हणजे विवेकातून आत्मानात्म विचार माणसाचे प्रगट होतात. विवेक तुमच्याकडे निर्माण झाला की चांगलं काय, वाईट काय, सार काय, आसार काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, विवेक काय, खरं काय, खोटं काय, हे कधी आपल्याला कळेल? कधी कळेल आपल्याला? जर आपल्याकडे विवेक निर्माण झाला तर. म्हणून सरीले पाहिजे असे एक वन मिळले असे ते निवडून राजहंस वेगळे की जे काय करतात, पाणी तिथंच ठेवतात राजहंस पक्षी. तसं आपण राजहंसाचे बच्चे आहोत. प्रत्येक साधक हा राजहंसाचा बच्चा आहे आणि त्याने आपलं ते कार्य करायला पाहिजे. काय कार्य करायचं आपल्याला? विवेक आपल्यामध्ये प्रगट व्हायला पाहिजे. आणि तो विवेक आपला कशातून प्रगट होतो? तर आत्मज्ञानातून, आत्मतत्वातून, आत्मबोधातून, महावाक्यातून. आणि या सगळ्या प्रक्रिया आहेत. या सगळ्या प्रक्रिया आपल्या हातात यायला पाहिजे, तरच आपल्याला या ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. आणि सविवेक मती पाठव म्हणजे विवेकयुक्त बुद्धीचा कुशलता. बघा, विवेकयुक्त बुद्धीची कुशलता कोणाकडे आहे? बुद्धीकडे आहे. पण तो विवेक प्रगट व्हायला पाहिजे आपल्याकडे. आणि विवेक कशातून निर्माण होतो? तर भजनातून निर्माण होतो. विवेक कशातून निर्माण होतो? सगळ्या गोष्टीला एकच कारण आहे, ते म्हणजे भजन. अखंड चिंतन विठोबाचं पाहिजे आपलं. आणि त्या भजनाशी एकरूप होऊन आपण सातत्याने जर त्या भजनाशी एकरूप झालो तर आपल्या अंतःकरणामध्ये आसार बाजूला होतो. बुद्धी काय करते? सॉर्टिंग करते. चांगलं काय, वाईट काय, ते बरोबर आपल्याला बुद्धी आपल्याला काय करते? कारण प्रकाश कुठे आहे? मनाकडे. प्रकाश कुठे आहे? बुद्धीकडे. तो प्रकाश, बुद्धी प्रकाशमय होते आणि बुद्धीकडे असा प्रकाश पडतो की बुद्धीला लगेच समजतं चांगलं काय, वाईट काय, सार काय, आसार काय. जोपर्यंत त्या नामाचा स्पर्श नाही तोपर्यंत बुद्धी आपली मंद असते, मतिमंद असते माणूस. पण एकदा का त्या नामाचा स्पर्श झाला की आपल्याकडे विवेक निर्माण होतो. म्हणून विवेक विन भावता भावचे अभाव मूर्खस्य प्रतिमा पूजन श्रुती वचन सांगतात समर्थ. विवेक विन भाव, तो भावचा अभाव, तो भावने म्हणतो. मूर्खस्य प्रतिमा पूजन, हे श्रुती वचन. प्रतिमा मूर्ख लोकांचा देव आहे असं समर्थ रामदास सांगतात. कधी सांगतात? विवेक निर्माण झाल्यावर. जोपर्यंत विवेक नाही तोपर्यंत माणूस सगळं करतो. आणि विवेक एकदा निर्माण झाला की व्यापकता येते, बुद्धीला व्यापकता येते. बुद्धीला काय येतो? व्यापकता येतो. आणि ती व्यापकता येणं म्हणजे परमात्म तत्वाशी एकरूप होणं. कारण परमात्मा व्यापक आहे, तशी तुमची बुद्धी व्यापक व्हायला पाहिजे. आणि व्यापकता कशातून येतो? तर निर्गुण, कुठलेच गुण आपल्याकडे नाही पाहिजे. आपल्याकडे कुठलेही गुण असले, तिन्ही गुणातून कुठलाही गुण आपल्याकडे असलं तरी आपल्याकडे व्यापकता येणं. कारण गुण काय करतात? गुणच आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकवतात. म्हणून भगवंत निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला आकारच नाही. पण आपण या आकारामध्ये अडकलोय. आकारामुळे विकार आपल्या मनात निर्माण होतात. आणि भगवंत निराकार आहे, त्याला आकारच नाही. म्हणून काय? सविवेक मती पाठव तेची मंत्र विद्या गौरव. जे बुद्धीचे कौशल्य तेच यज्ञातील मंत्र होत. बघा, बुद्धीमध्ये जी कौशल्यता आहे तेच यज्ञातील मंत्र आहेत. म्हणजे ज्ञान अग्नी तुमचा एकदा प्रज्वलित झाला की बुद्धीकडे कौशल्यता येते. बुद्धीकडे काय होतं? कौशल्यता येते. कौशल्य म्हणजे काय? तेच तुम्हाला आता सांगितलं की चांगलं काय, वाईट काय बुद्धीला समजायला तयार होतो. मग जे टाकावं आहे ते टाकून देतो आणि जे टिकावं आहे, टिकावं म्हणजे काय? आत्मतत्व, ते बुद्धी ग्रहण करते. जे टिकावं आहे ते आपल्याकडे ठेवतो आणि टाकावं आपोआप टाकून देतो. जे नको ते आपल्याला नको आहे ते टाकून देतो. आणि जे आपल्याला पाहिजे भगवंताशी एकरूप होण्यासाठी
भगवत भक्ती भगवताकार वृत्ती होण्यासाठी जे पाहिजे ते आपल्याकडं ठेवतो बुद्धी, आणि जे नको आहे ते टाकून देतो. शांती सुख स्रुव जीव यज्वा. आता काय सांगतात की विद्येचे महत्त्व ही सुख आणि शांती ही सुरुवा म्हणजे सुख, व जीव हा यज्ञ करणारा यजमान होय. जे बुद्धीचे कौशल्य तेच यज्ञातील मंत्र. आणि पुढे सांगतात विद्येचे महत्त्व ही सुख स्रुवा म्हणजे शांती ही स्रुवा ही दोन हवन साधने आहेत बघा. सुख आणि स्रुवा ही दोन हवन म्हणजे पळ्या आहेत त्या दोन. त्या पळेनं आपण काय करतो, दैतामध्ये आपण तूप वाहतो बघा. यज्ञामध्ये काय होतं, तूप वाहतो आपण त्याच्याने त्या पळ्यांमधून. व जीव हा यज्ञ करणारा यजमान होय. जीव हा काय करतो, यज्ञ करणारा यजमान होय. जीव यजवा. जीवच काय करतो, चांगलं काय वाईट काय ते घेतो. आणि एकदा का जीवाचा शिवाशी एकरूप झाला, जीव शिव ऐक्य झाल्यानंतर, जीवाचा आणि शिवाचा ऐक्य झाल्यानंतर आपल्याकडं विवेक निर्माण होतो. आपल्याला समजतं चांगलं काय. जोपर्यंत जीव जीवावर आहे, शिव शिवाच्या ठिकाणी आहे, तोपर्यंत आपल्याला हे कळत नाही, तोपर्यंत विवेक नाही, वैराग्य नाही. आणि जीवाचा शिवाचा मिलन झाल्यानंतर, जीव शिव ऐक्य झाल्यानंतर आपल्या मतीमध्ये प्रकाश पडतो. चांगलं काय वाईट काय, सारखा असार काय, त्याला विवेक म्हणतात. म्हणजे विवेक आपल्यामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून वैराग्य मुळीहून नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही, भजन कसं काय चालेल. वैराग्य मुळीहून नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही. एखाद्या माणसाकडे वैराग्य नाही, त्याच्याकडे विवेक नाही. आणि ज्ञान प्रत्ययाचे नाही म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाचं ज्ञान त्याच्याकडे नाही. भजन कसं काय चालेल. भजन चालणारच नाही. भजनासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, प्रत्यक्ष अनुभूती पाहिजे. त्या बुद्धीमध्ये, त्या मनाकडं, त्या बुद्धीकडं, त्या चित्तामध्ये सातत्याने भगवंताचं भजन जर सातत्याने सुरू असलं तरच आपल्याला विवेक आणि वैराग्य काय ते कळेल. अन्यथा विवेकही कळणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितले बघा, समर्थ रामदासाने लिहिलं आहे की काय सांगतात समर्थ, अमृतविषयक म्हणती बघा. आता मला आठवलं, अमृतविषयक म्हणते विष खाता प्राण जाती. अमृत आणि विष एकच वाटतं माणसाला. म्हणजे जे काय आपण पूजा करतो ते आपल्याला खरी वाटतं. अमृतविषयक म्हणते विष खाता प्राण जाती. विष खाल्ल्यावर माणूस मरतो. अमृत आणि विष एकच आहेत का. मग जी आपली भक्ती चाललेली आहे, ज्या भगवंताचा आपल्या बुद्धीला आपल्या मनाला स्पर्श नाही, आणि ती भक्ती आपण करतो, ती भक्ती आपल्याला कुठे नेणार आहे, ती भक्ती आपल्याला कुठेच उपयोगाला येणार नाही. आणि म्हणून ज्ञान यज्ञ आपला अखंड चालला पाहिजे. काय चाललं पाहिजे, ज्ञान हा यज्ञ आहे. आणि तो प्रदीप्त कुठं होते, आपल्या मनाकडे, आपल्या बुद्धीकडं. आणि मग ते चित्तात जाते. ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा मागील जन्मा. सगळ्या जन्मातून मुक्त होतो माणूस. पण ज्ञानदेव चित्ती, चित्तामध्ये ते प्रगट व्हायला पाहिजे. आणि ज्ञान कुठं प्रगट होतं, चित्तामध्ये, मनाकडे, बुद्धीकडं. आणि ही सगळी कौशल्यता कोणाकडे आहे, तर ही त्या नामाकडे आहे, श्रीगुरूंकडे आहे. नामरूपी जडले ज्याचे चित्त, त्याचा दास मी अंकित. ज्याचं नामरूपी चित्त जडलेलं आहे, अखंड चिंतन विठोबाचं चालू आहे, त्याची दास्य भक्ती मी करेन सांगतात. भगवंत सांगतो त्याची भक्ती दास्य भक्ती मी करेन. नामरूपी जडले ज्याचे चित्त, त्याचा दास मी अंकित. त्याचा मी दास्य भक्ती मी करेन. आणि म्हणून अमृत विष एक म्हणती, पण विष खाता प्राण जाती. कुकर्मे होय फजिते, सत्कर्मे वाढे कीर्ती. कुकर्म केलं तर फजिते होते, आणि सत्कर्म केले तर माणसाची कीर्ती वाढते. तो प्रतिती तेचिनी पात्रे, विवेक महामंत्रे, ज्ञान अग्निहोत्रे भेदुनासी.
तो यज्ञ करणारा जीव अनुभवरूप पात्रांशी ब्रह्माच्या विचारूप महामंत्रांनी ज्ञानरूप अग्निहोत्री कर्माने जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. आता इथं काय सांगितलं आहे? ज्ञान अग्निहोत्री म्हणजे यज्ञ करणारा जीव, जो जीव आहे आपला, यज्ञ कोण करतो? जीव करतो. आणि तो अनुभवरूप पात्रांनी ब्रह्माच्या विचारूप महामंत्रांनी म्हणजे आपल्याला श्रीगुरूंनी दिलेल्या त्या महावाक्यातून त्या महामंत्रांनी काय करतो? ज्ञानरूप अग्निहोत्री कर्माने म्हणजे आपल्याला जे ज्ञान तयार होतो त्या महावाक्याच्या बोधातून, अहम ब्रह्मास्मीचं, आपणच परब्रह्म आहोत असं आपल्याला ज्ञान प्राप्त होतो. जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. जीव आणि ईश्वर ह्यातला भेद जे आहे तोच आपला अज्ञान आहे आणि तोच आपल्याला पशु मारायचा आहे. पशु कोणता मारायचा आहे? जीव आणि ईश्वर. जीव वेगळा आणि ईश्वर वेगळा, यातला जो भेद आहे तो भेद घालवण्यासाठी ज्ञान यज्ञ. यज्ञ कशाला आहे? जीवाचा आणि ईश्वर म्हणजे जीव वेगळा आणि शिव वेगळा, मी वेगळा आणि देव वेगळा, ह्यातला जो मधली जी पोकळी आहे ती आपल्याला काय करायची? संपुष्टात आणायला पाहिजे आपण. आणि तो जीवच परब्रह्माशी एकरूप करून द्यायचा आणि त्याला म्हणतात ज्ञान अग्नी. काय म्हणतात त्याला? ज्ञान अग्नी संपर्के कडसिले विवेके. बघा, ज्ञानाचा ना अग्नीचा संपर्क होतो आणि कडसिले विवेक म्हणजे आपल्या पिंडामध्ये विवेक नावाचा पुत्र आपल्याला जन्माला येतो, विवेक नावाचा. आणि पद आले परिपाके आमोदेशी. आणि एकदा का आपण ब्रह्मरूप झालो, ब्रह्मरूप आपण झालो, एकदा तूप झालं की परत दूध होत नाही, तसं एकदा आपण ब्रह्म झालो की आपण देहबुद्धीवर परत येत नाही. आपण सांगायचं काय की ज्ञान अग्नी जो आपल्याकडे प्रज्वलित झाल्यानंतर जे अनुभव येतात ते अनुभव ज्ञानोबारांनी ह्या 15व्या श्लोकामध्ये मांडलेले आहेत. आणि ते अनुभव आपल्याला येण्याकरता तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तुकाराम महाराज म्हणतात की आपल्याला तसं व्हावं लागेल. संत होऊनच आपल्याला संतांचं ज्ञान प्राप्त होतो. देव होऊनच आपल्याला देवाची प्राप्ती होते. देव वेगळा ना मी वेगळा हे ज्ञान होत नाही. हे ज्ञानाची कुठं परिसीमा गाठत नाही बरं का. ज्ञान वेगळं ना मी वेगळा, देव वेगळा ना मी वेगळा. ज्ञान स्वरूप अवस्था अंतःकरणाची आहे आणि तो अंतःकरण आपला भगवत भजनामध्ये जाऊन भगवदाकार वृत्ती व्हायला पाहिजे. भगवंताचं अखंड भजन चाललं पाहिजे आणि तो नामजप यज्ञ म्हणजे अखंड यज्ञ चालला पाहिजे. त्या नामातून नामाचाच यज्ञ आपल्याला प्रदीप्त करता यायला, प्रज्वलित करता यायला पाहिजे. नामजप यज्ञ तो परम हा अनादी काळापासून आलेला यज्ञ आहे. आधी अनादी काळापासून आलेला यज्ञ आहे आणि त्या यज्ञाची आपल्याला ज्ञानोबारांनी या 15व्या अध्यायामध्ये स्वानुभवातून भगवंताच्या ज्ञानोबारांच्या स्वानुभवातून आपल्याला ज्ञान सांगितलं आहे. आणि आपल्याला पण तशीच अनुभूती यायला पाहिजे. तशीच आपल्याला ज्ञानोबारांसारखीच आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. तुकारामासारखीच आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. काय लोक म्हणतात तुकाराम म्हणते तुकाराम, आपण थोडं तुकाराम होणार आहे असे लोक बोलणार आहेत. पण आपणच तुकाराम आहोत, आपणच परब्रह्म आहोत. तुकाराम परब्रह्म झाले, आपल्याला पण तेवढा अधिकार ब्रह्म होण्याचा, आपल्याला ब्रह्म होण्याचाच अधिकार आहे. आणि तो अधिकार मिळवण्यासाठी आपण आलो आहे. आणि आपल्याला ब्रह्म होणं म्हणजे काय? ब्रह्म होणं म्हणजे काय? सच्चिदानंद स्वरूप म्हणजे ब्रह्म लक्षात घ्या. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे हीच पदवी आपल्याला हासिल करायची. आणि ते आपल्याला या नरदेहामध्ये जिवंत असतानाच आपल्याला करून घ्यायची. म्हणजे सच्चिदानंद स्वरूप हेच आपलं खरं स्वरूप आहे. आणि त्या सच्चिदानंद स्वरूपाला गेल्यानंतर मग तिथे सुख नाही, दुःख नाही. आणि मग तिथे होतं हे विश्वाची माझे घर ऐशी मती जायची स्थिर किंबहुना चराचर. आपणच झाला, आपणच चराचरामध्ये व्यापक होतो. आपली बुद्धी, आपलं मन, आपलं चित्त व्यापक होतो. आणि एकदा व्यापकतेला गेलेला माणूस परत मर्यादेकडे येत नाही, कारण तो व्यापक झालेला असतो. आणि हा ज्ञानयज्ञाची आपल्याला
ह्या 243पर्यंत ज्ञानोबांनी आपल्याला उत्तम प्रकारे अनुभवाचे बोल सांगितलेले आहेत. आपल्यालाही तसंच अनुभव यायला पाहिजे. तो प्रतितीचे आणि पात्रे विवेक महामंत्रे ज्ञान अग्निहोत्र भेदू नाही. आणि मग आपल्याला काय होतं, भेद राहत नाही. हो, मी आणि देव वेगळा नाही, मीच ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. जीव वेगळा आणि शिव वेगळा असा भाव राहत नाही. अहम ब्रह्मास्मी, मग वासुदेव तत्वता एकोहम शिवहम, या आपल्याला महावाक्याच्या बोधातून त्या व्यापकतेला गेल्यानंतर आपल्याला अशी अनुभूती प्रत्येक साधकाला येते आणि ती यायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. बघा, जीव आणि ईश्वर ह्याच्यामध्ये जो भेद आहे, आणि तो पशु आपल्याला काय करायचा, नाही का, पशुचा हे करतात, हत्या करतात, पशुहत्या. तसं जीव आणि परमात्मा ह्यातला जो काही विचार आपले जीव आणि परमात्मा, जीव वेगळा आणि परमात्मा, हा भेद जो आहे, तो भेद आपल्याला काय करायचा आहे, तर भेद घालून आपणच परब्रह्म आहोत, अहम ब्रह्मास्मी. म्हणजे आपल्याला देहबुद्धीची आपल्याला आहुती द्यावं लागेल. आणि एकदा का देहबुद्धी गेली तर आपल्याला आत्मतत्वाशी एकरूप होता येतो. अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत, ह्याची आपल्याला अनुभूती येते. झालेली सेवा सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावर ध्यान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली.